तर मी येताना आणलं आहे फेपशा, हे सर्वांना माहीतच असेल. हे बघा असं. आणि मला डाळीमध्ये बनवायचं होतं, चण्याच्या डाळीमध्ये. तर मग मी 2-2 वेळेस कुकर लावत बसली नाही की एकदा फुपशा म्हणून हे एक्सपेरिमेंट केलं. इथे फुपशा शिजायला ठेवलं आणि ते डाळ, आणि दोन्ही पण खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. बघा खूप मस्त मसाला छान फ्राय झाला आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं हळद ॲड करते. शिजताना पण मी थोडं हळद टाकलेली आहे. बघा फेपशा, हे बघा भाजीला छान उकळ आलेली आहे आणि याच्यात मी मीठ टाकलं. तर शिजल्यानंतर आहे ना ते अजून छान घट्ट ही बघा भाजी रेडी झालेली आहे. फेपशा आणि डाळ चण्याच्या डाळीमध्ये. हे बघा अशी किती सुंदर अशी भाजी रेडी झाली. हॅलो, कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर आपला व्लॉग आहे घरातला. ॲक्च्युली खूप जास्त बिझी शेड्यूल होतं. 2 दिवस मी 12 तास काम करत होते सलूनमध्ये. म्हणजे 10 ते रात्री 10-10:30पर्यंत. एक दिवस तर आमची ट्रेनिंगच होती म्हणून स्टेट शिफ्ट करावी लागली. आणि काल पण तर खूप म्हणजे वेळच मिळाला नाही मला, जरा पण खूप शेड्यूल पॅक होतं. तर आता मी घरी आलेली आहे, जेवणाची तयारी चालू आहे. आणि येताना मी काय आणलं तुम्हाला दाखवते. तर मी येताना आणलं आहे फेपशा, हे सर्वांना माहीतच असेल. हे बघा असं. आणि मला डाळीमध्ये बनवायचं होतं, चण्याच्या डाळीमध्ये. तर मग मी 2-2 वेळेस कुकर लावत बसली नाही की एकदा फुपशा म्हणून हे एक्सपेरिमेंट केलं. इथे फुपशा शिजायला ठेवलं आणि ते डाळ, आणि दोन्ही पण खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. बघा खूप मस्त शिजलं आहे आणि हे पण खूप छान शिजलेलं आहे. आणि इथे कांदा टोमॅटो लाल होतो आहे आणि वाटण पण मी रेडी करून ठेवलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. इकडे कांदा फ्राय झालेला आहे. आता मी याच्यात टोमॅटो ॲड करते. त्याला छान फ्राय होऊन जाईल. आता कढईमध्ये मी कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे आणि इथं टोमॅटो कट केलेला आहे. तर फ्राय करून मग थोडंसं तेल मी जास्त त्याच्यामध्ये ॲड केलं आहे, कारण आपल्याला असं रसरशी छान स्पायसी आणि तरीवाली अशी बनवायची आहे म्हणून. तर मी आता याच्यात लाल मसाला टाकते, प्लस चवीनुसार टाकायचं. माझ्याकडे आगरी मसाला आहे हा. मी वाटणामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत चवीसाठी, आणि गरम मसाले पण आहेत म्हणून थोडं तिखट कमीच खातो आम्ही. आणि तेल मी मस्त तेल टाकलेलं आहे, कारण तरीवाली भाजी बनवायची आहे आणि चण्याची डाळ त्याच्यामध्ये ॲड आहे म्हणून ती भाजी तेलकट वाटणार पण नाही. तर हे मस्त फ्राय झाले. आता मी हळद टाकते. हे बघा वाटण मी रेडी करून घेतलेलं आहे. वाटण जे आपण मटाचा रस्सा वगैरे बनवतो, मटाची भाजी, तेच वाटण आहे त्याच्यात. ते वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. थोडं जास्तच केलं म्हणजे सकाळी पण मला यूज होईल. सकाळी कामाला जायचं आहे तर काहीतरी भाजी बनवायला त्याला वापरायला होईल. तर चला आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते. मसाला छान फ्राय झाला आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं हळद ॲड करते. शिजताना पण मी थोडं हळद टाकलेली आहे. बघा फेपशा, त्याला कोणी फेपशा बोलतं, कोणी फेपीस बोलतं. ते आपण नेहमी बनवत नाही. आज मला खूप छान असं ताजं दिसलं म्हणून मग मी घेतलं, कारण माझ्या मिस्टरांना आणि मुलांना खूप आवडतं ते. तर म्हणून थोडंसं स्पायसी कधीतरी बनवलं आणि थोडंसं तेलकट तरीवाला बनवलं तर काहीच हरकत नाही. आता मी वाटण त्याच्यामध्ये ॲड करते. तर वाटण टाकल्यानंतर फ्राय केल्यानंतर मी तुम्हाला वाटण ते मी दाखवलंच होतं. आता फुपशा जो होतं मी टाकून दिलं. बघा त्याची तरीच गॅस होतं. आता डाळ त्याच्यामध्ये ॲड करते मी. हे पीस त्याच्यात टाकलेलं आहे. हे बघा डाळ पण टाकून दिलेली आहे मी. आणि मला थोडंसं रसरशीत असं बनवायचं आहे, अजून थोडंसं आटवायचं आहे. याच्यामध्ये मीठ वगैरे टाकते मी आता.
चण्याची डाळ आहे ते आपोआपच घट्ट होईल. चला, ही आमची गावाकडची रेसिपी आहे. आमच्या हळदीमध्ये वगैरे असं जेवण असतं. हे बघा, भाजीला छान उकळ आलेली आहे आणि याच्यात मी मीठ टाकलं. तर शिजल्यानंतर आहे ना ते अजून छान घट्ट अशी होईल. तर याच्यामध्ये चण्याची डाळ आहे ना, याच्यामध्ये हिंग टाकलं आहे मी फोडणीच्या हिंग वापरा. ज्यांना चण्याच्या डाळीचा त्रास होतो, मोस्टली तो होतोच सर्वांना. तर मी बारीक गॅस करून आता 5 मिनटं शिजवून देईल, कारण डाळ पण छान शिजलेली आहे आणि पिपशा पण शिजलेला आहे. तर आता मी झाकण लावून थोडंसं 2 मिनटं शिजायला ठेवते. बारीक गॅस करते मी. ही बघा, भाजी रेडी झालेली आहे. फेपशा आणि डाळ चण्याच्या डाळीमध्ये खूप मस्त. आणि मध्ये लाईट गेली होती, त्याच्यामुळे ना मला काय ते भाजी परत दाखवताच आली नाही. आणि इतकं गरम झालं ना, इतकं गरम झालं ना. 2 मिनटासाठी लाईट गेली होती. बापरे, खूप गरमी आहे. खूप मुंबईमध्ये खूप जास्त गरमी आहे. एकदम हालतच खराब झाली आहे. तर बघा, अशी भाजी माझी छान रेडी झालेली आहे. थंड झालं की अजून ती घट्ट होणार. तर झाकण करून ठेवते आणि आता मुलांना जेवण वाढलं घेऊया. हे बघा, अशी किती सुंदर अशी भाजी रेडी झाली. जशी मला पाहिजे होती तशी. आणि भात मस्त. मुलांना याच्यासोबत चपाती किंवा भाकरी खूप छान लागते, पण मुलांना नाही आवडत, त्यांना भातासोबत येते. ही बघा, रेसिपी माझी रेडी झालेली आहे.